आज काय करतो आपण जरा सांगशील? आज आंब्याचं रायतं का बनवणार आहे? उकळलेला मे महिना तसे उकळलेत. काय राय काय? मोहरी राईलाच मोहरी म्हणतात. आईलाच मोहरी बोलतात. आई हेल्प करशील मला पण? सगळा रस पडायला पाहिजे, याला रायतं बोलतात. फोडणी टाकतो ना हम्म. नको आता तेल उडवाल डोळ्या बिघे. माझ्या साईडला घेऊचा टाक. टाकोचा. हम्म. हे जे बघताय ना आई शपथ काय वाटतंय बघ. तर मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या मातोश्रींसोबत माझ्या आई साहेबांसोबत तुमचं स्वागत करतोय मी. आई आज काय करतो आपण जरा सांगशील? आज आंब्याचं रायतं का बनवणार आहे? आज रायतं बनवतोय. हा. आज आंब्याचं रायतं बनवतोय. आई बिचारी एवढी सकाळपासून दमली आहे ना, आणि मी पण बाहेर होतो. पण आज आम्ही आता रात्री सगळ्यांना रायत्याचं जे क्या बोलते मजा जो है वो सबको देना चाहते हैं हम लोग. ऐसा है ना आई? हा. बरोबर ना. तर आंब्याचं रायतं बनवतोय. तर आंब्याचं रायतं मी आधी इंट्रोड्यूस केलेलं ते म्हणजे आपला आंब्याचा जो ब्लॉग होता गावच्या आठवणींचा कोकणाचा. आंबा तर मी खाऊ शकतो, पण आंब्याच्या रायत्याचं पूर्ण मी जो टोप असतो ना तो पूर्ण खाऊ शकतो. आंब्याच्या रायत्याची रेसिपी किंवा जे आहे ते आपण बनवूच ब्लॉग मध्ये. आंब्याचं रायतं काय असतं आणि कसं आम्ही आज करणार आहोत ते पण तुम्हाला या ब्लॉग मध्ये कळेल. आणि आई काय बोलतो बाकी? बाकी काय नाही, कशी आहेस तू? मस्त. ठीक आहे. ठीक आहे. सकाळपासून काय केलंस? काय नाही, काय करणार. आई वन लाईनर देते. ओके ठीक आहे. ठीक आहे. एवढंच बोलते. तर मग बस. तू काय केलं सकाळपासून काम? मी काय केलं मी काय केलं आज काय केलं? पर्सनल क्लास होते, स्टुडिओमध्ये काम होतं बस. आणि काय नाही एवढं काय. जिम केली आणि अजून काय वाट बघतोय यूट्यूब कधी आपलं ग्रो होतंय त्याची वाट बघतोय. हा तर बस ही मेहनत सुरू आहे. आम्ही छोटे छोटे ब्लॉग वेगळे शोधतोय आणि तुमच्यासाठी कॉन्टेंट आणतोय की एवढा काय असेल वेगळा. पण हा ब्लॉग पण जसा तुम्ही कोलंबीचा जो ब्लॉग फेमस केला तुम्ही लोकांना, आई शपथ यार मला खूप जणांचे कॉल आले की आई सोबत परत काहीतरी असं केलं पाहिजे म्हणून मी हा तुमच्यासाठी ब्लॉग आणलाय. आणि हे स्क्रिप्टेड नाहीये, काय नाहीये. आई सांगते मी करत जातो त्याप्रमाणे. आणि आई आज पण सांगेल. ही पण छोटी रेसिपी आहे, ही तुम्ही घरी लगेच करू शकता. आणि किती वेळात बनते आई? हे 10 मिनिटात बनेल. 10 मिनिटात बनते भाई लोक. 10 मिनिटात. म्हणजे ही मुलं असे बोलतात ना, पिठी आणि भात केला आणि फक्त असा तडका टाकला की आंबे झाले समजा ना आई. हा बस झालं. हा. जाऊया आपण करूया आपल्या छोट्याशा किचन मध्ये. चला जाऊया. हात पकड माझं. चल 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 उठ आता. चल ना घेऊन. अगं जोरात तर खेच, तुझी ताकद लाव ताकद लाव ना. चल मला घेऊन चल. मुझे अपने घर जाना है. अशी चल. लहानची वेगळी गोष्ट, आता मोठा आला. या चला. काय करतेस? ते आंबे धुवून घे पहिला. हे उचलू बाजूला कर साईडला सरकवते. तर आपल्या छोट्या किचन मध्ये आपल्या मातोश्री आणि मी ते आता करू दे. सांगितलं तुम्हाला मी. आता सुरू करूया आई. हा रेडी? पहिलं काय स्टेप आहे मला सांग. पहिला आंबे धुवून घे तू. पहिले आंबे धुवून धुवून घे. तर पप्पांनी जे आंबे आणलेत बाजारातून, कारण की ऑफकोर्स गावाला तर जाऊ शकत नाही, पण ते आंबे त्यांनी छोटे छोटे आणलेत एक जस्ट काय बिकॉज ह्या ज्या रायत्याला आंब्याच्या रायत्याला आपण मोठ्या आंब्यांचा मजा नाहीत ना, नाही छोटे छोटे पाहिजे. तर आपले हे आंबे आणलेले आहेत. हे बघताय तुम्ही मस्त असे आंबे आहेत. ते फुलं आणलेत. तर आता हे आंबे आपण उकडवणार ना पहिले. हा तर हे पहिला धुवून घेऊ आणि पाणी टाकायचं. चालेल. पहिले आपण धुवून घेऊया. तो आईने पण धुतले असतीलच आधी मला असं वाटतंय ना. हा एकदा धुतले. आणि मला माहिती आहे ना आई यार आपली एवढी स्कॉलर आहे ना, तुम्हाला काय सांगू मित्रांनो. आई एवढी आपली स्कॉलर आहे ना की स्वतःहून ती करते सगळं आधीच. त्यामुळे टेन्शन नाही आपल्याला. कळतंय? पाणी टाकायचं. आईचा एकुलता एक लेख पाणी घाल लाडाचा लेख. त्याच्यात. कळतंय? पाणी घाल. आता नॉर्मल पाणी ना. हा उकडायचं ना आपल्याला? उकडत ठेवायचं. तर मित्रांनो आपण आता उकडवत आहे आंब. हे हा बस एवढा आई जास्त की कमी काय? नाही बस बरोबर आहे. ठेवू आता गॅस पेटव. धरा आई हात लावी ते ठेवलेला आहे आंब्याचा कळस.
हा कशा ठेवला आई? हे काय ह्याच्यात काय त्याच्यात वेगळं तू परत फोडणीला टाकणार. ओके, हे फोडणीच आहे. हा. बघितलं, आईने दोन ऑलरेडी ठेवलंय. करून ठेवलंय मित्रांनो. वाजवा टाळ्या. आणि हा, लसूण आणि गुळ. लसूण आणि गुळ. आता पुढची जी स्टेप आहे, आई सांगते, आई फुल एकदम रेडी आहे. आई असं बोलते, लवकरात लवकर संपव व्लॉग, आपण हे खायला बसूया ना आई. आता काय काय स्टेप आहे? आता आंबे हे किती उकडायचे आपल्याला? हे उकडले काय थोडं 5 मिनिटं. 5 मिनिटच. हा. 5 मिनिटामध्ये हे सगळं करून घेऊया. उकडतील. हा, हे सगळं करून घेऊया 5 मिनिटामध्ये. ते करायचं नाही आधी, ते परत तुला सालं काढायला लागणार त्याची. नाही, पण हे काय काय करायला काहीतरी, हा तसं आणि वाटतं. हे- आणि हा आहे लसूण. लसूण, मसाला, मीठ. ओके, मग हे साईडला काढून घेऊया आपण. हे बघा, या 4 गोष्टी आईने जे सांगितलं त्या लाईनीत लावून घेऊया आपण. मसाला, मीठ कुठे आई? ते दोन्ही वर. हे मसाला आणि मसाला, मीठ. हे मेन, हे भाई मेन आहे सर्वात. हे जे राईचे जे दाणे आहेत ना, ते खाताना एवढे भारी वाटतात ना यार, एवढे भारी वाटतात ना असे. त्याच्यामध्ये असतात हे राईचे दाणे, मस्त लागतात. तडतडायला पाहिजे ते. तडतडायला? टाकल्यावर तेलामध्ये. डान्स सारखे असे तडतड तडतड. आणि लसूण. लसूण. आई बाबा ऐकत नाही. या आपण गोष्टी आपण घेतले, राई आपण घेतलंय, गुळ हे घेतलंय, लसूण आईने ऑलरेडी सोलून ठेवलेली आहे, तर आपल्याला काम सोपं आहे. त्यानंतर आपण घेतले लाल तिखट आणि मीठ, जे चवीदार मीठ. मिठाशिवाय कुठलाही पदार्थ चांगला लागूच शकत नाही. त्यामुळे मी तुमच्या आयुष्यातलं मीठ आहे. तुम्ही व्लॉग बघता ना, आयुष्यात मीठ पाहिजे. खरं जाई. आता उकडून देत ते आधी. अजून नाही उकडले? नाही. म्हटलं 5 मिनिटं झाली, मी टाइमपास करतो ते यार. उकडून दे. आणि उकडले, गरम आहे? एवढं नाही गरम, थोडी झाली पण ते- ठीक आहे. त्या गॅसवर ठेव, मोठ्यावाले पटकन. मग आधीच ठेवायचं ना. तू पण भारी आहेस ग. चला, हे आपण गॅस करतोय बंद, आपण करतोय शिफ्ट. तर तुम्ही आधीच डायरेक्ट उचलला मी. अरे गरम आहे ना. दे लवकर दे. कपडा घे. कुठे कपडा? हे घे. वा, चटका ते खरं लागला. आहे. शपथ मला कळलंच नाही बे, ब्लॉगच्या हिशोबाने. बरोबर आहे. हा बरोबर आहे. तर मित्रांनो, ह्याची काळजी घ्या तुम्ही. हे घरी ट्राय करताय, पण माझ्या तर लागलेलं 2 मिनिटासाठी. आई चटका कळलंच लागला. नाही. मी बोललो यार गरम नसेल, पच करून असं गेलं, पण पच करून ठप करून ते ठीक आहे. मोठ्या गॅसवर आधीच ठेवा, माझ्या मातोश्रीने मला सांगितलं नाही. हा, आता काय? आता काय नाही, उकडून थोडं घे. थांबूया. हा. ये चल जरा. थांबायला लागेल. या. A few moments later. हा, उकडले. आता ते पाणी, गॅस बंद कर. हा, आता मित्रांनो, हे बघितलंय कसं उकळलंय. हा जो मे महिना तुम्ही बघताय ना, हा उकळलेला मे महिना, तसे हे उकळलेत. कळले? आता मे महिना जो लागेल ना आणि असा उकळणार आहे ना, ते असे उकळतात आहे. तर आपण काय करूया, आपण हा गॅस बंद करूया. आई झालेला आहे ना बरोबर? हा, बंद कर आता. गरमागरम वाफ निघते, हे आपण काढू साईडला. हा, माझे ते पाणी पाणी वतून ओत- टाकायला लागेल. परत तेच तुला सोलायला लागतील सालं त्याची. पाणी ओतून मग हा, सोडावं लागेल. सोलायला लागेल. ओके, मग हे आपण जी मगाशी चूक केलेली ना, ती आपण आता पकड. Sorry, हा, गरम असणार हा, लागेल. आई गरम. उगाच उगला नको, महागात पडेल. व्लॉग पण महागात पडेल. आणि आई शपथ टाकू. हा, पाणी वतून टाक, फक्त पाणी. जरा 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 गरम जरा बघ. गार 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 गार. बाबा बाबा बाबा, नजर काढली आंब्यांची, एवढा दूर निघालाय. त्यांनी आता सेम जे आंबे जे बिचारे पप्पांना पण माहितीये ते राई जे हे टाक. पप्पा इथे आहो, इकडे 1 मिनिट. त्यांची आई बनवायची बोलतात ना ते. इथे. इथे काय काय जरा टाकायचं सांगा काय त्याच्यात. काय होतं. राय आणि काय मगाशी ना खूप पुढे होते. अरे सांगा ना. मगाशी खूप पुढे होते ना, जरा सांगा फटकरून. ये फंस गया सीएम, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया। काय? राय मोहरी मोहरी, राईलाच मोहरी बोलतात. आईलाच मोहरी बोलतात. आई हे इथे इकडे काय आणि- काय आहे ते सांगा. आणि आईलाच मम्मी बोलतात इकडे. सांगते ना, आई त्यांना नको सांगू, त्यांना सांग तू इकडे तरी सर माहिती. काय हा बोला, काय काय? राय मोहरी राय मोहरी एकच झाली ना, आई मम्मी पप्पा एकच झाले. डॅड बोला, मग पुढचं पुढचं काय 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 लागतं अजून? राय मोहरी बस. ते काहीतरी आणि आणि ते बघून नका सांगू, परीक्षेत पास असं नाही व्हायचंय. बोला. तुम्ही सांगतात ना मगाशी आई बोलले बनवायची, ना? आई बनवायची. मगाशी आई पडे पडे मारत होते. आजी बनव आई मग बनव तुम्ही हा, मग ते आमच्या मग- आईने पण आम्हाला शिकवलं, असं काय काय सांगत होते ना, सांगा ना आता. ते रायतं बनवायला शिकवलं असं मग एक घ्यायचे तुपामध्ये घ्यायचे पोहे करायचे त्याचे सारा बिया काढायचे रस काढायचा आणि गरम गरम परत ठेवायचं आणि मसाला नाही टाकायचा टाकायचं मग टाकायचं ते कोण सांगणार मीठ पण नाही टाकायचं सगळं टाकायचं अजून काय टाकायचं
अजून काय गरम मसाला ओके हे नाही ना आपलं हळद हळद नाही कारण की पिवळी असते ऑलरेडी चालेल तुम्ही जाऊ शकता जा प्लीज बाय बाय ओके ओके बाय डोळे पप्पा एंटरटेनमेंट आपले चला हा तर हे थंड पाण्यात आपण हा नाही कट नाही होणार नाही, का? तुमचा कट नाही होणार हे जाणार पप्पांचं हे सगळ्या जगभरात प्रसिद्ध झालं पाहिजे माझे पप्पा प्रसिद्ध झाले पाहिजे कळलं का थँक्यू आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू नीट बोला आय लव्ह यू पुढे तुम्हाला शिकवलं पप्पा शिकवलं एक बोला ना काय नाही, नाही. आय लव्ह यू बोललेलं आणि पुढे काय बोललात पुढे बोलेल ना आय लव्ह यू टू आय लव्ह टू तिकडे बोला आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू टू आय लव्ह टू मी तुझ्यावरती प्रेम करतो हा आपण पप्पी देते अशी पप्पी देते या! आता बघा रायता काय बनवतो तुमच्या आईला एनर्जी आलेली आहे आपली फोडणी देतला ना तो ते त्याला आपण दिलं. गरम लसूण थंड चेचायला पाणी लावलं. टाकलं मस्त टाकलं आई हा थंड पाणी गरम टाकलं आहे झाले थंड हा सॉरी बघू थंड आले का हात लावून हा झाले आता हे असं सालं काढ आणि याच्यात हे इथेच पाणी- काढूया की बाहेर नेऊया बाहेर काढलं तरी चालेल बाहेर नेऊया ना चल नंतर फोडणीला इकडे ये. हा शाल काढ सगळी नाही असं बघ तुला दाखव आई जरा हेल्प करशील मला पण मी पण काढूक लागू जरा क्या बोला करशील का हे बा असं काढायचं बघताय का गपचूप हे बा हा काढते हे असं हा असं काढायचं हे बघ हे सगळा रस पडायला पाहिजे याला रायतं बोलतात आई शपथ सोपं आहे हे काढायला असं हे बघ पिळायचं हा असं पूर्ण हे करू हम्म. पप्पांना येतं का पप्पांना माहिती नाही पप्पा असं नाही बघ, हे बघ असं का असं नाही तिकडे सोड. अरे मी दाखवलंय ना तुला काय करतेस? नाही बघ. आता टी शर्ट बिशर्ट चेंज करून आले भाई ये बाबूराव का स्टाइल है बरं मग. सगळे चांगलं पिळून घ्यावा रस पिळे. हे पडायला पाहिजे ते टोप मोठा घे टोपात असा घे पुवायचा टोपात नाही आता हे फोडणीला देणार तिकडे नेऊन फोडणी कसं ना वास का सुटलाय बाबा कुवळणार का कुठे आता वास मस्त आलाय उकडले ना ते पप्पाने टाकलाय हात गरम आहे असं पिळा चांगलं चाल चाल पप्पा हम्म. चला थँक्यू सो मच चल. बस घे टाक हा 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 हे बघा मस्त एकदम आंबे यार असे असं बघितलं कधी आंबे बघितलं का कधी पचपचित आंबे पण ह्यातच मजा आहे कळलं आता तुम्ही खाऊन बघा खाऊन म्हणजे मी बघतो हे दोन छोटे पाहिजे मग तुम्ही मोठे का आणलात नाही पाहिजे होते असते ओके चालेल असं का- त्याच्यातले दोन टाक आता ते लसूण जे हे जे आहे आपलं रायतं हे आपण आता फोडणी टाकतो ना फोडणीला टाकणार चला तर पहिला काय करतो सांग जरा मला आता पेटाव गॅस पहिला आणि नाही तेल ह्याच्यानंतर लसूण झेजर ही नाही, एक एक काय करू सांग मला आधी लसूण झेजर आधी तेल टाक तिकडे तोपर्यंत तापेल ना गॅस पेटवला हे टाकला आपण तर किती आई टाक तर टाकावं लागेल ना अजून कितली में तेल डाला तेल टाकलेलं आपण 5-6 चमचे आता झेजर हे आवाज येतोय हा पाणी. आई उडणार नाही ना हे नाही हे असं का तडतड पाणी होतं वरती पुटी ते जाणार हे टाक नक्की ना झेजर आधी पहिला असं असं कसं करू तशी नाही अशी जेजू हा हळू नाही तर उडतल ते हा पूर्ण झेजर झालं त्याचं बस एवढं की अजून केवढं नाही आता टाकते टाकू ही हळू टाका ना त्या अंगार उडवेल तेल आणि ते राई टाक मग एक एक टाक भाई 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 तापलंय तेल चांगलं तापलाय हा, टाकूया टाक जोरात नको टाकू अशी सोड मी असं टाकणार डायरेक्ट नको आता तेल उडवल डोळ्यात बिघेल माझ्या साईडला घेऊ असं हा टाक टाकू असं हम्म. हे उडालं आई शपथ ते उडतात फोडणीला देताना भाई असं वाटलं ते फटाके लावतो ना दिवाळीला आणि ते उडतात ना तसं वाटतंय आता ते टाक स्मेल काय येतोय ना लसणीचा हा लसणीचा स्मेल यार मला पण आवडायला लागली श्वेतामुळे लसूण मी आधी खायचो नाही आता लसूण खूप आवडते मला खूप आवडते आता हे टाक आता आता आपण टाकतोय राई राई हे पण उडणार आहे हा नाही हा उडणार ते
तडकासारखे यायला पाहिजे ना आवाज हा. तडतडावून, मग तर चांगले लागतात ते. टाक, तडतडायला एकच पाहिजे टाकलं. राई. किती अजून अजून जरा टाक. बस. तर हा 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 तर हा. मीठ टाक. मीठ टाक. हे ढवळू नको. ढवळ चमचा दिला ना मीठ केवढं टाकू? मीठ टाक थोडं. मला वाटलं आधी आंबे टाकायचे होते आई. आंबे नाही, नंतर टाक. नंतर मीठ केवढं टाकू? टाक थोडं. बस एवढं. बारीक कर गॅस. आता आता हे टाक, मसाला पण गुळ टाक. गुळ टाकू. हे आपण गुळ टाक, टाकतो. अजून गुळ टाक लागणार. गुळ लागेल जास्त. हा, कारण की आंबट गोड असतो ना, त्यामुळे मग गुळ लागेल मला वाटतं जास्त. बघ अजून टाकू. टाक थोडं. बस. आता आहा. मसाला टाक आणि गुळासारखा. जवळ. आई थोडं एवढं बस. हा टाक तेवढं. अजून जरा टाक जरा. झणकार थोडं. काय मिक्सचर आहे अरे, माहितीये कडक मिक्सचर आहे. ढवळ. ढवळू वेगळंच आहे खरंच. बघा ना, 5 गोष्टींनी काय वास येतोय. गुळ घ्या, लाल तिखट, मीठ, लसूण आणि राई. काय मजा आली यार जरा खरंच. हे बघा ना, काय मस्त बनलंय. हा हा हा. हे बघा काय कडक आहे यार. आणि खरंच हे मी पहिल्यांदा खाल्लेलं अजून आठवतंय मला. ती माझी आठवण आहे. गावी भाई, गावीच खाल्लेलं पहिल्यांदा आईने बनवलेलं मला अजून आठवतंय. मी म्हणायला यायचो ना गावी तुला भेटायला तेव्हा. एकदा बनवलेलं वाटतं. अरे एकदा काय बनवलेलं यार. आणि असंच हा, मी बोल काय आहे असं कोण खाते यार, याच्यावर आंब्याला कोण शिजवतं शी असं वाटलेलं मला. आणि आता आता हे ना टाक. वन ऑफ द बेस्ट आहे. काळ काळ झालेलं हे आहे. टाक आणि चांगलं परत ढवळत राहायला. झालं. हे टाकू टाक सगळं. सगळं टाकू. पाणी सगळं टाकू. हा सगळे टाक. ते पाणी पण हेच आहे ना. ओके. टाक टाक. बोलतो जळतंय. हे मसाला आपण ओ एक नंबर. हा आपण आंबे आता ही लास्ट पायरी आहे ना आपल्या त्या. हा कमाल यार कमाल. काय तरतरतोय यार, मजा येते. सगळं टाक. आणि हे आपण टाकलेला आहे आंबा. आणि हापूस आंबा नका घेऊ, साधा आंबा घ्या जे आपल्या कुठे पण मिळतात. आपल्या साध्या आंब्याचे चांगलं होतं. साध्या आंब्याला चांगला. हापूस नका वाया घालू. हापूस जेवल्यानंतर ठेवा, कारण की हापूस आहे सगळ्यांचा बापूस. शाळा सुटलेली आहे. बस झालं. ह्याचं पाणी टाकू नको, आधी ते परतव. अरे हा. हे घे कपडा चांगले परतव. ते गुळबिळ लागायला पाहिजे ना, मीठ म्हणजे हे सगळं त्याला मिक्सर लागलं पाहिजे. हा. मी घरी ट्राय करा खरंच. तुम्ही बोलत प्रथमेश काय कुठलीही रेसिपी आहे, म्हणजे ऑफकोर्स नॉन कोकणी त्यांना सांगतोय, ज्याने कोकणातले आहेत, ज्यांना आंब्याचं हे रायतं माहितीये, ज्यांना खूप अजून पदार्थ माहिती आहेत आंब्याचे माहिती असेल, पण हे खतरनाक. अजून काय करायचं सांग मला. आता काय नाही, उतरवायचं. झालं. हा झालं. म्हटलं अजून थोडा वेळ ठेवायचं असतं. नाही, थोड्या वेळ कशाला. बरोबर झालं ना एकदम. चालेल आहे. हा तर मित्रांनो, हे झालंय आपलं बरोबर. तर अजून एक टीप आहे की तुम्ही जे सामान घेतलेलं आहे ते ठेवत जा. आईला नका ठेवायला सांगू. कळलं. आणि जी भांडी बिंडी तर मी घासतोच कधी कधी ना आई. हा घासतो. तर ती पण हेल्प करावी. नुसतं जेवण बनलं म्हणजे झालं नाही. कळलं काय. लगेच जेवण झालं की लगेच खाऊन पळतात. जरा घासा भांडी, जरा कळेल तुम्हाला पण. कळलंय काय. हे ठेव आई. हे नंतर तू ठेवशील ना. हा. कुठे आहेत ते बरोबर. की नंतर आपण गॅस बंद. गॅस बंद करू. हा झालं. गॅस बंद करायला जातो आहे आणि तुम्हाला फायनल कशी आहे रेसिपी दाखवतो आहे. आता आप सब जिस कार्य के लिए इतनी दूर तक मेरे साथ आए हैं, पूर्णतः सफल होने का समय आ गया है. अशा प्रकारे आपलं आंब्याचं रायत झालेलं आहे रेडी. आई तू खाते पाहिजे. तू थोडं अगं मी बनवलंय तर तू. मस्त झालंय. खरं चांगलं आहे. हा छान झालं. गावचार का आपला. भाई आई तारीफ करते आपल्या जेवणाची. मी लसूण घेतो आणि हे लसूण घेतो आणि हे श्वेताला खाऊन मी जळवतो. हे संपवतो पूर्ण एकदम खाऊन पिऊन भाता बिता सोबत. जाऊया आई. सगळ्यांना अजून कुठल्या रेसिपी आणायच्या आहेत का. नाही अजून काय नाही.
डायरेक्ट बोलले अजून काय नाही. बिचारी साधी आहे. आता जेवत नाही ना एवढ्या, जेवत नाही म्हणजे ती जाते ना शेतात. अगं नाही तिचं नाही विचार, तिला वाटलं आत्ता बनवायचं, आत्ता नाही पुढे ब्लॉग पुढे बघू काय बनवायचं ते बनवायचं. ठरूया तिला वाटलं आत्ता बनवतो. श्वेता चालली आहे ना असं बोलते ती. श्वेता तुम्हाला माहिती असेल आता ही खायला रेडी आहे, ती पाठी बसली आणि ती आता बोलते प्रथमेश बंद कर तुझं ही स्पीच आणि हे सगळं, मला खायला दे. पप्पाहून वाट बघते, बाय वाट बघते, बायला बाहेर पाठवलंय गपचूप मध्ये. हे सगळं असं शांत असावं म्हणून. पण बस आता बस ना श्वेता, अजून काय बोलू नको? काय बोलायला तुला खायचंय? तिला खायचंय, जाऊ दे. आपण आता बंद करू. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आठवणीने तुमच्या मित्राला प्रेम करा. मी प्रथमेश बोलतोय हे चॅनल सगळीकडे पसरू दे, सगळ्यांच्या घरात लागू दे. मस्त. हा आई बरोबर. डन. हा, तू बोल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हे करा आणि कमेंट पण करा. आणि प्रथमेश परबला प्रेम द्या. माझ्यासारखं तुझ्यासारखं ना. हा. तू प्रेम करतोय प्रेम करतोय ना. हा बरोबर. हे का असं केलं? मला वाटलं बंद कर बोलतोय काय तुझ्यासारखं. चल मग आईला पप्पी देऊन आपण ब्लॉग संपवतो आहे. बाय बाय कराई. बाय बाय. बाय बाय, भेटूया आपण. बाय 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 Bye, बाय bye. बाय.